खानदेशची भूमी तशी बदलाला अनुकूल असल्यानं इथल्या मातीत राजकारणाचा समाजकारणाचा कुठलाही नवीन प्रवाह रुजतो। याचाच फायदा घेत खानदेशातून काँग्रेस राष्ट्रवादीला पळता भुई करण्याची किमया भाजप नेत्यांनी साधली। एकनाथ खडसे, गिरीश महाजन, जयकुमार रावळ, उदयसिंह पाडवी या नेत्यांनी भाजपचं बाळकडू खानदेशी जनतेला पाजलं आणि इथं कधी नव्हे ते यश लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मिळवलं। मात्र सत्ता आल्याचा परिणाम भाजपात विपरीत झाल्याचं दिसून येतोय। जळगावात एकनाथ खडसेंचं गिरीश महाजनांशी जमत नाही। धुळ्यात जयकुमार रावळ, केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांची तुतुमयमय जगजाहीर आहे। नंदुरबारमध्येही भाजपला उभा तडा गेलाय। आमदार विजयकुमार गावित आणि आमदार उदयसिंह पाडवी यांच्यात विस्तवही जात नाही। नेत्यांच्या या धुसफुशीमुळे मात्र भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांची चांगलीच गोची झाली आहे। गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे या दोघांचं जमत नाही आणि धुळ्यात देखील केंद्रीय मंत्री डॉक्टर सुभाषजी भामरे आणि अनिलजी गोटे यांच्याशी कधी पटत नाही। ते या सगळ्या अंतर्गत जे काही नाराजी आहे ह्या नेत्यांची, या सगळ्यांचा परिणाम भाजपवर निश्चितपणे होणार आहे। भाजप नेत्यांचं एकमेकांशी जमत नाही। अशा बिकट परिस्थितीत पालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा उडालाय। भाजपला वाढवण्यापेक्षा एकमेकाला संपवण्याचा चंगच काही भाजप लोकप्रतिनिधींनी बांधलाय। स्वकेंद्रित झालेले भाजप नेतेही हा धोका ओळखून आपापल्या क्षेत्रातील पालिकांच्या प्रचारात तनमन धनानं लागलेत। मात्र भाजप नेत्यांसाठी निवडणूक अग्निपरीक्षा ठरणार आहे। भारतीय जनता पक्ष शिवसेना हा सत्ताधारी पक्ष आहे। त्यात शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने नंतरच्या कालावधीत अखेरच्या टप्प्यामध्ये युती करण्याचं ठरवलं आणि स्थानिक पातळीवरील अनेक उमेदवारांना अगोदरच ठरवण्यात आलं होतं। त्यामुळे आता ही युती या खानदेशामध्ये फारशी टिकाव धरू शकलेली नाही। शहरी भागात भाजपची लाट आहे आणि विरोधक कमजोर आहेत। अशा परिस्थितीचा पुरेपूर फायदा भाजपच्या मंत्र्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी खुबीनं घ्यायला हवा होता। मात्र एकमेकांच्या सहकार्याबाबत धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी गत भाजप नेत्यांची खानदेशात दिसून येते। भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळवणे, सत्ता टिकवणे, सत्ता वाढवणे हे शक्य असले तरी नेतृत्वाच्या अभावामुळे ही सत्ता टिकत नाही। त्यामुळे तिसराच कोणीतरी याचा लाभ घेऊन जातो। याचा पर्याय आत्तापर्यंत ज्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत भांडणातून दिसून आला। हे दोन्ही पक्ष सत्तेत असले तरी विरोधी पक्षाचं कामही ते स्वतःच करतात। एकंदरीतच काय तर देव देतो आणि दैव नेतं। खानदेशात देशप्रेम आणि विकासाची लाट असल्यानं भाजपचा जोर पालिका निवडणुकीत दिसेल। पण दुभंगलेली नेत्यांची मनं येत्या काळात अच्छे नव्हे तर बुरे दिनचं भाकीत ठरणारी आहेत। प्रशांत परदेशी, झी मीडिया, धुळे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।